धन्यवाद वैशाली. तर सर्व शिक्षकांचं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे. सर्व शिक्षकांचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे. असो मित्रांनो, आपल्याचपैकी आपल्याला चित्रकला शिक्षक असणारे सन्माननीय श्री निवाने सर, कालच त्यांच्या मुलाचं MBBSचं पदवीचं जे शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे. हेमंत ज्योती राजेंद्र निवाने जेव्हा हे नाव त्या ठिकाणी घोषित केलं गेलं तेव्हा खरोखर सरांसोबतच आमचंसुद्धा आणि बाकीच्यांचंसुद्धा ऊर भरून आलेला असावा. तर सरांचं एक विशेष सत्कार करण्याचं आम्हाला असं वाटतं की सरांचा एक विशेष सत्कार आमच्या वतीनं करावा. सरांचं मुलाचं MBBSचं जे पदवीचं शिक्षण आहे त्यांनी पूर्ण केलं. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिक्षकगण यांना मी विनंती करतो की सन्माननीय श्री निवाने सरांचा सत्कार करावा. आदरणीय निवाने सर. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिसाद जर दिला तर अजून कार्यक्रमाला शेवटला. सर्वांना विनंती आहे माझी, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सरांचा सत्कार प्रतिसाद द्या. थक्कर ना बैठ उड़ान अभी बाकी, थक्कर ना बैठ उड़ान अभी बाकी है, जमी तो हो चुकी आसमान अभी बाकी है, आसमान अभी बाकी है. जरी पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं असलं तरीही जे रुग्णसेवा आहे ती होणे अजून बाकी आहे. तर सरांचे सभेमध्ये असलेले निलेश वासुदेव काळे पोस्ट ऑफिस कार्यालय ठिकाणी यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आज खरोखरच अतिशय आनंदाचा हा दिवस आहे आणि त्या दिवसाचा सर्वांना सुद्धा आनंद होत आहे. बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा असलेला हा कार्यक्रम आज इथं पार पडत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की उन्हाचा तडाखा लागेल, ऊन खूप आहे, अशा अनेक त्या ठिकाणी कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये आल्या. परंतु आज निसर्गालाही इतका आनंद झालेला आहे की त्यांनी सकाळीच आपल्याला सांगून टाकलेलं आहे की काही काळजी करू नका, हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. त्यामुळे सर्व वातावरण इतकं सुंदर आहे आणि अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. आत्ता तुम्हाला सोनटके सरांनी सांगितलं की खरोखर हे विद्यार्थी आहेत, आपल्या या विद्यालयातून शिकून गेलेले आहेत. यांनी त्या ठिकाणी इथं शिक्षण घेतलं, फार मोठ्या पदावर बरेचसे विद्यार्थी गेलेले आहेत. या अगोदरच्या 2 बॅचचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी पार पडला. त्याही बॅचमधले अनेक विद्यार्थी अतिशय मोठ्या मोठ्या पदावरती त्या ठिकाणी राज्य सरकारच्या मंत्रालयामध्ये आहेत, PSI म्हणून आहेत, इतर आणखीन मोठ्या पदावर आहेत. आणि आत्ता या बॅचचे 2004 आणि 5च्या बॅचचेसुद्धा अनेक विद्यार्थी 2015 विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या पदावर राज्य सरकारमध्ये त्या ठिकाणी कार्य करीत आहेत. आणि हे करत असताना त्या ठिकाणी आज तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी आपण भेटत आहोत, किती कष्ट पडले की त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित आणणं आणि सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित आणून हा कार्यक्रम घडवणं. विशेषतः मुलींनासुद्धा त्या ठिकाणी इतकं कष्ट पडले असतील की त्या ठिकाणी त्यांना हे सर्व सोडून आणि या कार्यक्रमाला उपस्थिती आपली ठेवणं ही अतिशय जिकरीचं काम आहे. ते तुम्ही मग शांततेने पार पाडलं आणि या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलं, खरोखर शोभा आणली. आता तुम्हाला माहीत आहे की गेल्या 20 वर्षापूर्वी आपण त्या ठिकाणी या शाळेत शिकत होतो. त्यावेळेस असणारी शाळा, त्यावेळेस असणारे आपले मित्र मैत्रिणी त्या ठिकाणी आज शाळेत झालेला हा त्या ठिकाणी बदल आपण 20 वर्षानंतर पाहत आहोत. आणि इतरही त्या ठिकाणी मोठमोठ्या सुधारणा त्या आपण करतो आहोत, संस्था करत आहे.
आणि त्या सर्व आपल्या सहकार्याने सुद्धा त्या ठिकाणी त्या गरजा पूर्ण होत आहेत. आणि त्यासाठी सुद्धा आपण काही तत्पर असावे या दृष्टीने त्या ठिकाणी तुम्हाला सोनटके सरांनी कल्पना दिलेली आहे. आता या बॅचमध्ये असणारे सर्व विद्यार्थी आपण खरोखर त्यावेळेला असणारे शिक्षक आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपण घेतलेले कष्ट आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला त्या काळामध्ये करावे लागणारे ते अभ्यासाकडे करावे लागणारे प्रयत्न हे सर्व आपल्या डोळ्यासमोर हा सर्व स्फोट येत आहे. आणि या कार्यक्रमाच्या रूपाने सर्व त्याला उजाळा मिळालेला आहे. आज आपण इथं उपस्थित आले, सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, सर्व शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी या भेटीसाठी उपलब्ध झाले आणि आम्हालासुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थींना त्या ठिकाणी भेटण्याचा हा योग आला. सर्व एकत्रित आले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खूप चांगली शोभा आली आणि त्या इतर 2 कार्यक्रमात त्याप्रमाणे हा कार्यक्रमसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. अशा वातावरणामध्ये सुद्धा आणि यासाठी जे परिश्रम करावे लागले गेल्या 3 महिन्यापासून डावेराव आणि त्यांचे चमू हे बिलकुल कंटिन्यू त्या ठिकाणी फिरत होते आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्हाला यावं लागेल. म्हटलं आम्ही पूर्ण हजर राहू आणि त्या ठिकाणी पूर्ण या कार्यक्रमाला सहकार्य करू. ज्या काही अडचणी येतील त्यासुद्धा आम्हाला सांगा, त्याही तुमचा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या अडचणीसुद्धा आमच्या मुख्याध्यापकांनी पूर्ण केल्या आणि पूर्ण सहकार्य करून विद्यालयाने मुख्याध्यापकांनी सुद्धा सहकार्य करून हा कार्यक्रमाला सुद्धा त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले आणि तेही सुद्धा शाळेचं सहकार्य लाभलं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला. आणि अशा प्रकारे जुन्या आठवणी या जागृत झाल्या आणि आपण सर्वांच्या निमित्ताने आपल्या भेटीगाठी झाल्या. आणि एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आता अशाच प्रकारे त्या ठिकाणी आपण सर्व एकत्र येऊन हा जो त्या ठिकाणी आपण माहितीचा डाटा गोळा केलेला आहे त्याच प्रकारे ही एकत्र माहिती आपल्या पुढील भविष्यातसुद्धा आपल्याला उपयोगी पडेल. पुन्हा मार्गदर्शन घ्यायचं काम पडेल. हे जे राज्य सरकारच्या सेवेत असणारे हे विद्यार्थी आपले पुढे गेलेले यांचंसुद्धा आपल्याला सहकार्य घ्यायचं काम पडेल. त्यांचाही आपल्याला उपयोग होईल. या सर्वांच्या निमित्ताने हा आपल्याला या ठिकाणी चांगला त्याचा फायदा होईल. आता या सर्व विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सर्व वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सरांनी सुद्धा आपल्याला जे शिक्षणामध्ये जे योगदान दिलं ते खरोखर आज आपल्यासाठी फायद्याचं ठरलं. सरांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानू इच्छितो. सोनटके सरांनी आवाहन केल्याप्रमाणे फुलना फुलाची पाकळी म्हणून शाळेला एक गुरुदक्षिणा म्हणून आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून मी आमच्या सर्व मुलांच्या वतीनं या ठिकाणी आपणास देत आहोत. तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आणि 2 विद्यार्थिनी कोणीही या आणि जे आपलं ठरलेलं आहे सरांना आपण जे शाळेला जे देत आहोत, जी देणगी देत आहोत किंवा जी आपली काही भावना व्यक्त करत आहोत, तर मी आदरणीय आपल्या या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आमची छोटीशी भेट स्वीकारावी. देण्याचा प्रयत्न केला सर. जास्त नाही आहे तेवढी ती आमची भावनिकता आहे तेवढा तो आमचा गुरुबद्दलचा आदर आहे, शाळेबद्दलचा आदर आहे. तो आपण स्वीकारावा अशी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आपणास विनंती करतो. सर्वात हे तर फक्त पैशांचं झालं मित्रांनो. आर्थिक सुगंध तुम्ही आहात, त्याचे सुगंध तुम्ही आहात. तुम्ही आमच्यासाठी जे खरोखर प्रयत्न केले, आम्हाला जे शिकवलं त्याचंच हे एक फलित म्हणून आमची एक छोटीशी भेट आपणास मी सादर केलेली आहे. यानंतर मित्रांनो निकिता गोपाल देवचे ही जी विद्यार्थिनी आहे, गोपाल भाऊची मुलगी, नुकत्याच BEच्या झालेल्या परीक्षेमध्ये विद्यापीठातून सर्वात जास्त गोल्ड मेडल घेणारी विद्यार्थी 6 मेडल तिने घेतलेले आहेत. ती खरोखर आपल्या विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाब आहे, कौतुकाची बाब आहे. तर मी विशेष सत्कार करण्यासाठी गोपाल भाऊंना विनंती करतो की त्यांनी संचालक मंडळाच्या वतीनं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन एक सत्कार स्वीकारावा. आदरणीय गोपाल. आदरणीय गोपालकाका देवचे यांच्या मुलीच्या यशाबद्दल पिता म्हणून त्यांचं इथं गुणगौरव आपल्या संस्थेमार्फत होतो आहे, आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत होतो आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन.
आमच्याकडे व्हावी संत गजानन महाराज चरणी आपण प्रार्थना करूया. मित्रांनो, हा तुमचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एक सुवर्ण योग साधणारा कार्यक्रम आहे. गोपाल काकांच्या मुलीनं जास्त गोल्ड मेडल घेतले, त्याची दखल तुम्ही घेतली. म्हणजेच फक्त आपल्या गुरुजनांचा सत्कार नाही तर आपल्या गेलेला आहे. तुमच्या सगळ्या लहान भावंडांचा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी कौतुक करतो आणि आभार मानतो. यानंतर आपल्यापैकीच एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वानं हा सगळा कार्यक्रमाचा भार पेलला आणि हे सगळा कार्यक्रम त्याने या ठिकाणी घडवून आणला. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमामध्ये ज्या व्यक्तीनं सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि बहारदार संचलनानं आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना रुजवून ठेवलेलं आहे, असं एक उमदं व्यक्तिमत्व आमचे लहान बंधू आदरणीय प्रदीपजी डाबेराव सर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणं फार गरजेचं आहे. असं म्हणतात की पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, में जान होती है. आदरणीय प्रदीप डाबेराव सरांचा संकले आणि आज उच्च पदावरती गेले. नुसतं उच्च पदावरच नाही गेले, आज मुख्याध्यापकाचा पदभार त्यांच्याकडे आहे. मी अजून मुख्याध्यापक होऊ शकलो नाही, पण माझ्या लहान भावाला मुख्याध्यापकाचा पदभार मिळाला. मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये पहिलं बक्षीस तुर्केच्या शाळेला त्या व्यक्तीला मिळवून दिलं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा संबंध शेगाव पंचायत समितीमध्ये आजही दुमदुमत आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या ताई त्यांनी सुद्धा आता शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि आमच्या ताईंना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं आणि या दोघांनी आपल्या सर्वांच्या वतीनं सपत्नीक हा सत्कार स्वीकारावा. त्यांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा आणि दातृत्वाचा हा जो सत्कार आहे, हा सत्कार आमची सर्व शिक्षक मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय श्री गुणगौरव केला. तसेच अमोल काळे सरांना सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या शब्दात जे माझ्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे ते खरं असावं की खोटं असावं मला नाही माहिती, परंतु ते केलं ते खरोखर मला एक पुढच्या कार्यासाठी प्रेरणादायी असेल. आणि निश्चितच मी माझ्या पूर्ण शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजनांचा आदर्श घेऊन पवित्र क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करील. माझी मिसेससुद्धा जिल्हा परिषदला शिक्षक आहे, तीसुद्धा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न करील असं मी सर्व या ठिकाणी व्यासपीठावर त्यांना आश्वासन देतो. आणि सांगू इच्छितो, प्राण माझा जरी काया तुम्हीच आहात, प्राण माझा जरी काया तुम्हीच आहात, मी जरी इमारत झालो तरी पाया तुम्हीच आहात. घडविले तुम्ही मला विचारांच्या वाणीने, घाव घाटिले मजवर शब्दांच्या छन्नीने, छड्डी खाल्लेल्या हाताची तरी माया तुम्हीच आहात. मी जरी इमारत झालो तरी पाया मात्र तुम्हीच आहात, तरी पाया मात्र तुम्हीच आहात. असो, धन्यवाद सर्वांचं. यानंतर मित्रांनो बघा, आज आपण या ठिकाणी जो हा खटाटोप घातलेला आहे आणि प्रत्येकजण आपण एन्जॉय करत आहोत. मित्रांनो, आपलं अहोभाग्य आहे की आज आपण या क्षणाचे साक्षीदार आहोत. परंतु असेच आपल्यामध्ये काही मित्र आज रोजी नाही आहेत. आपल्यातून ते दिवंगत झालेले आहेत, आपल्यातून ते निघून गेलेले आहेत. आज जर ते या ठिकाणी हयात असते तर आज आपल्या या कार्यक्रमाला निश्चितच उपस्थित राहू शकले असते. परंतु एक समाजाचं देणं म्हणून, समाजाचं ऋण म्हणून आपण आपल्या क्षेत्रात करत असलेल्या कार्याची पावती म्हणून आणि सुजाण नागरिक आपण आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण जो उपक्रम राबवत आहोत, आपल्यापैकी मी व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना सांगू इच्छितो की आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं
सर्व विद्यार्थी मिळून कॉन्ट्रीब्युशन करून वर्गणी जमा करून आमच्यामधील जे दिवंगत विद्यार्थी झाले त्यांच्या परिवाराला, त्यांच्या फॅमिलीला मदत करण्याचं आमच्या विद्यार्थ्यांचं जे योगदान आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. तर असे आमच्यामधील दिवंगत झालेले सन्माननीय स्वर्गीय समाधान नरवाडे आज तो आपल्यामध्ये नाही आहे. आपणा सर्वांकडून त्याला भावपूर्ण आदरांजली आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून त्याच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी एक आधार भेटावा. त्याचं एक आपलं मित्रप्रेम हे आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी एक छोटीशी मदत त्या फॅमिलीला, त्या परिवाराला करण्याचं ठरवलं. तर ते परिवाराला मदत करण्यासाठी मी आमंत्रित करतो समाधान नरवाडे याची फॅमिली. मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आमचं हे छोटंसं जी आम्ही तुम्हाला भेट देत आहोत ती स्वीकारावी. तुमच्यामधून जो आत्मा निघून गेला आहे समाधानचा, त्याला तर आम्ही परत आणू शकत नाही. ही झालेली गोष्ट ही आता आपल्या हाती नाही, परंतु एक त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून एक आम्ही आमच्या परीनं जे आपलं देत आहोत ते तुमच्या मुलांच्या शिक्षणाची भेट आहे ही समाधान नरवाडेच्या फॅमिलीला द्यावी. याच्यामध्ये शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि दुसरी भेटवस्तू. आणि शाळांच्या गजरामध्ये ताईंचं स्वागत करावं. मुश्किलों से गिर दूं, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है. अग्नि में कब के सोना है और भी निखरता. हे त्या परिवारासाठी खूप धोक्याची घंटा असते आणि कसरतीची शर्यत असते. तर अशीच विद्यार्थिनी आपल्यामध्ये आज उपस्थित आहे दुर्गा घडेकर, की जिचे हजबंड तिला सोडून गेले आणि त्या गोष्टीची परतफेड आपण या स्वरूपात करू शकत नाही, पण एक भावनिक कृतज्ञता म्हणून आम्ही ही छोटीशी मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ही मदत देण्यासाठी मी आमंत्रित करतो सुषमा आणि प्रियाला. दुर्गा घडेकर हिला मी आमंत्रित करतो की त्यांनी ही छोटीशी आमची भेट स्वीकारावी. दुर्गा घडेकर. जीवनामध्ये संघर्ष येतच असतात मित्रांनो. संघर्षांना मागे टाकून जगायचे असतं आणि येणाऱ्या संकटावर मात करायची असते. असंच आयुष्य ताईंचं आहे आणि प्रत्येक क्षणाला ते संकटांना कुठल्याही प्रकारे न घाबरता आपलं यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. ताईंचं करावं तेवढं खरंच कौतुक कमी आहे. वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, हर काम उसके रहते हर दिन हुआ पड़ा है. कभी हारना हिम्मत का कदम बढ़ाओ, कभी हारना लता डोंगरकर. मेरा खुदा बड़ा. लता डोंगरकर आणि हे देण्यासाठी मी आमंत्रित करतो मीनाक्षीला आणि प्रियाला. कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी, ये मुश्किल ये मुश्किलों से गिर दूं, मेरा खुदा बड़ा है, मेरा ठेवलं आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली मंडळी आपणासारखी ज्या आपल्याला आईसारखी मदत करणाऱ्या, आईसारखी प्रेम करणाऱ्या सन्माननीय उत्कृष्ट लेखिका, उत्कृष्ट कवी सन्माननीय सौ संगीता चव्हाण मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला 2 शब्दपद मार्गदर्शन करावे.
माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वांचं लक्ष माझ्याकडे आहे का? सर्वांनी पहिल्यांदा मला सांगायचं आहे एक वेळा तुमचं कौतुक म्हणून तुम्ही स्वतः टाळ्या वाजवायचे आहे. व्हेरी गुड. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, त्यांच्या सोबत आलेल्या माझ्या सुना आणि माझे जावाई, या पाई हायस्कूलच्या पटांगणामध्ये मी सर्वांचं स्वागत करते. मला असं वाटत नाही हा विद्यार्थी मेळावा आहे, माझी विद्यार्थी मेळावा आहे, काहीतरी वेगळं कार्यक्रम हा होत आहे. आणि बघा, आम्हाला कार्यक्रमासाठी तेव्हा सांगायला माझी विद्यार्थी आले तेव्हा मला असं वाटलं या उन्हामध्ये हे विद्यार्थी कार्यक्रम करत आहे, कसा होईल, काय होईल. परंतु बघा, अगर हम दिल से कोई बात करना चाहे तो ये कायनात भी हमें साथ देती है. सही है? देखो, मौसम भी हम पे मेहरबान है. आज धूप नाम की कोई बात हमारे साथ नहीं है, हर जगह छाव छाव है और शीतल छाया में हम बैठे हुए हैं. आल्याबरोबर पटांगणामध्ये मी जेव्हा आली, एंट्री शाळेमध्ये केली, शाळेचं काहीतरी वेगळं रूप मला आज दिसलं. मार्किंग, ठिकठिकाणी बोर्ड लावलेले, पार्किंग, जलपान, बसण्याची व्यवस्था, नियोजनबद्ध कार्यक्रम आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे लावलेले. काय सांगतात हे आपल्याला? जरी आम्ही मित्रमैत्रिणी दूर दूर आहोत तरी विचाराने मनाने आम्ही एकत्र आहोत. बरोबर आहे? तुमच्या भावना मी व्यक्त करते शब्दामध्ये. प्रत्येक जण बोलणार नाही आहे इथं. प्रदीपने मला सांगितलं, बोलण्याची संधी दिली, म्हणून मी संधीचं सोनं करते. इतकंच. कसं आहे, मुवमेंट्स कम्स अँड गोन. कसं क्षण येतात जातात, परंतु त्या क्षणांना जेव्हा आपण टिपतो, दॅट टाइम मेमरीज आर क्रिएटेड. आपण त्या मेमरीज सेव्ह करून आपल्या हृदयामध्ये ठेवतो, आपल्या डोक्यामध्ये ठेवतो. आणि आज आपल्याला असं वाटतंय, या पटांगणामध्ये आपण आलो तर बघा, कुठेतरी तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की आपण परत आपलं ते दिवस, ते क्षण आपण जगत आहोत. वाटत आहे सर्वांना? वाटत आहे. कारण की याच ठिकाणी तुम्ही बसले होते जेव्हा प्रार्थना म्हणत होते, राष्ट्रगीत म्हणत होते, आणि आम्ही तुम्हाला सूचना देत होतो आणि त्या सूचनांचे पालन तुम्ही त्यावेळेस करत होते. आणि आज आमचे हे मोठे झालेले विद्यार्थी पदावर पोहोचलेले, खूप 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 बघून आम्हाला खूप आनंद होतो. आणि आजचा हा सोहळा जो आहे, खरंच फक्त माजी विद्यार्थ्यांचा सोहळा नाही आहे, काहीतरी वेगळा कार्यक्रम आहे. आजपर्यंत बरेचसे कार्यक्रम बघितले, परंतु हा इतका आगळा वेगळा कार्यक्रम पहिल्यांदा मी बघते. खरंच तुमच्याच नाही तर आमच्या मनामध्ये सुद्धा एक स्मृती ह्या घर करून राहते. खरंच आम्ही असे विद्यार्थी घडवले, आम्हाला आमचा सुद्धा अभिमान वाटायला लागतो. प्रत्येकाचं तुम्ही सन्मान करत आहात. जे दिवंगत झालेले आहे त्यांच्या फॅमिलीला सुद्धा तुम्ही मान देत आहात. खरोखर खरोखर कौतुकास्पद आहे. प्रत्येक 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 गोष्ट तुमची कौतुकास्पद आहे. जितका तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणून पाई शिक्षण संस्था, पाई हायस्कूल जलम या सर्वांच्या वतीने मी तुमचं कौतुक करते. तुम्हीच तुमच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवायचे. आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करते. प्रदीपने सांगितलं, मी शिक्षिका आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण की मी शिकवलेलं आहे. आठवते का मी कोणता विषय शिकवायचे? हिंदी. बरोबर आहे. आता हिंदी बरोबर इंग्लिश विषयाची सुद्धा जबाबदारी माझ्यावर टाकरडे सर गेल्यानंतर आलेली आहे. तर मी माझी एक कविता म्हणून दाखवते तुम्हाला. परत असं वाटते आपण ते क्षण जगावं, पुन्हा एकदा लहान व्हावेसं वाटते.
पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पत्त्यांचे ते घर आणि भांड्यांची ती चूल पुन्हा एकदा बांधावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. कागदाची ती बोट आणि पुन्हा घेऊन हातात घेऊन भिजवावीशी वाटते. कागदाची ती बोट हातात घेऊन भिजवावीशी वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. शाळेत जातानाचे ते रडणे, चॉकलेटसाठी भांडणे आणि शाळेत दुसऱ्यांच्या खोड्या काढून रडावेसे वाटते. दुसऱ्यांच्या खोड्या काढून स्वतःच रडावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. कोणताही विचार न करता स्वच्छंदपणे बागडायचे. कोणताही विचार न करता स्वच्छंदपणे बागडायचे आणि स्वतःशीच बोलता बोलता स्वतःच हसायचे. स्वतःशी बोलता बोलता स्वतःच हसायचे. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. रडता रडता खुदकन हसायचे. रडता रडता खुदकन हसायचे. हसता हसता भोंगा पसरून रडायचे. हसता हसता भोंगा पसरून रडायचे आणि पटकन कोणाच्या हृदयात घर करावेसे वाटते. आणि पटकन कोणाच्या हृदयात घर करावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. आईच्या हाताने जेवावे. जेवता जेवता नको म्हणून दूरवर पडावे. आईच्या हाताने जेवावे. जेवता जेवता दूरवर नको म्हणून पडावे आणि पडता पडता बदकन खाली पडावे. आणि पडता पडता बदकन खाली पडावे. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. परत तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक की तुम्ही या सर्वांचा सत्कार समारंभ माजी विद्यार्थी मेळावा घडून आणला. त्याबरोबर आम्हाला खरोखर खूप अभिमान वाटतोय, गर्व वाटतो. आणि जास्त लांबवत नाही माझं भाषण संपवते, माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, धरतीवर एक दाणा जर पेरला ना तर धरती आपणास असंख्य दाण्याने टिचून भरलेलं कणीस देतं. तसंच शब्दांचं असतं. एखाद्यावर जर आपण शब्दगंगेची उधळण केली ना तर ती खरोखर व्यक्ती आपल्याला त्याच प्रकारे शब्दगंगेची उधळण करत असते. त्याच प्रकारे मॅडमचं जे कार्य होतं हे आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान मॅडम दिलं. तर मॅडमची मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतो. यानंतर आमच्याच विद्यार्थ्यांमधील आमचे मित्र ज्ञानेश्वर मानकर याची मुलगी तन्वी मानकर हिची 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर मी तिला या ठिकाणी आमंत्रित करतो की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. तन्वी ज्ञानेश्वर मानकर. We hope you all enjoyed this program and that it turned out to be great success and a memorable one for all of us. We hope this day turn out to be as amazing as it starts. With that beginning said, let us start off with your program. Sit back and enjoy. Thank you. धन्यवाद तन्वी. मित्रांनो, असं म्हटलं जातं या कोवळ्या कड्यामध्ये लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी. विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. या आजकालच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे ज्ञानेश्वर महाराज, उद्याचे शिवाजी महाराज लपलेले असतात. खरोखर करावं तेवढं कौतुक कमी आहे. यानंतर मी व्यासपीठाला थोडी विनंती करतो की 10-15 मिनटं अजून आपला कार्यक्रम चालणार आहे. त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम थोडासा मोठा असल्यामुळे आणि उशिरा झाला असल्यामुळे आपल्याला कंटाळावाण वाटत असेल, परंतु एवढ्या दिवसानंतर आम्ही 20 वर्षांतर भेटत आहोत. तर आमच्या आनंदाचा एक वाटा म्हणून थोडंसं सहन करावं आणि आम्हाला अजून आपले 15-20 मिनटं द्यावे. यानंतर मी आपल्याला मित्रांनो असं आपल्याला जे शारीरिक शिक्षण या विषयामध्ये जे शिक्षक होते सन्माननीय चव्हाण सर, मुलांना खेळांचे तंत्रशुद्ध शिक्षण मिळावं, त्यांची उन्नती व्हावी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास दशदिशांनी पसरावा
या उदात्त हेतूनं प्रेरित असलेले सन्माननीय चव्हाण सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला 2 शब्दपद मार्गदर्शन करावं. आदरणीय चव्हाण सर. क्लास बड़े सावधान, एक साथ तारोगे तारो. हसले का? चला, काय हरकत नाही. बघा, आजचा हा जो कार्यक्रम आहे गेट टुगेदरचा, या कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे श्री पाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयकुमारजी राठी, उपस्थित व्यासपीठ, तसंच विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांना वंदन करून आज आमच्यात जे नाहीत असे आमचे चोपडे सर, स्वर्गीय टाकर्डे सर, स्वर्गीय भास्कर भाऊ घोपे, कापशे सर, राठोळे सर, तसेच आमच्यासमोर आमच्यामध्ये उपस्थित नाही असे आमचे मुलं, आमचे विद्यार्थी, स्वर्गीय मानकर, स्वर्गीय विरगट, तसेच स्वर्गीय राजपूत यांना आदरांजली अर्पण करतो आणि या कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे माझी विद्यार्थी मेळावा, हा एका प्रकारे आपले जे मैत्रीचं पुनर्जीवन आहे त्याचा हा कार्यक्रम आहे. बघा, एक 20 वर्षापूर्वी आपण सोबत 10वीला होतो, 10वी पास झालो आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या योग्यतेनुसार आपल्या करिअरच्या मागे लागला. आपल्या योग्यतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार तो त्या ध्येयाच्या मागे लागला आणि लागत असताना कुठंतरी आपण आपल्या मैत्रीपासून खूप दुरावलो. मग कालांतराने त्याची आठवण व्हावी म्हणून आपल्यातलेच जे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, त्यांनी नियोजन केलं कार्यक्रमाचं. आणि खरंच मनापासून सांगतो की हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुद्धा खूप शिकायला मिळालं की कार्यक्रम करावा तर आमच्या विद्यार्थ्यांसारखा. हे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी नियोजन केलं, 3 महिन्यापासून जे नियोजन केलं, यांच्यासारखा कार्यक्रम खरंच खूप अविस्मरणीय आहे आणि खरंच कौतुकास्पद आहे. तर या ठिकाणी एक जाताना असं म्हणतात ना की कार्यक्रम यशस्वी होण्यामागे सर्वांचा हातभार असतो. ते एक चारोळी या ठिकाणी आठवते आहे. ती चारोळी बघा, एकत्र येऊया मनाशी बोलूया, एकत्र येऊया मनाशी बोलूया, सुखदुःखाचा वाटा एकत्र घालूया, सुखदुःखाचा वाटा एकत्र घालूया, स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती, स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती, गेट टुगेदरचा स्नेहाच्या या शुभदिनी, गेट टुगेदरच्या या स्नेहाच्या या शुभदिनी, असं या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा कार्यक्रम संपवतो, माझं भाषण संपवतो. तत्पूर्वी आपल्यामध्ये सध्या उपस्थित नाही आहे आपल्या पाई शिक्षण संस्थेचे माजी सचिव सन्माननीय खर्चे सर. हे काही कारणास्तव मुंबईला आहेत, त्यांना निरोप दिला, यांनी पाठवला, पण ते येऊ शकले नाहीत. तर त्यांनी एक संदेश दिला की चव्हाण सर, हा संदेश माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे मला वाटेल की मी प्रत्यक्षात बोलत आहे. तर त्यांचा जो संदेश आहे, त्यांचं जे बोलणं आहे, मी तुम्हाला ते या ठिकाणी सांगत आहे. तर या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं आहे, मनोगत व्यक्त केलेलं आहे. सत्र 2004-05 मधील विद्यार्थ्यांनी, सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी यांचे आज जे एकत्रीकरणाचा योग आणला, त्याकरता त्या सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांचे अभिनंदन या ठिकाणी मी करतो. या एकत्रीकरणाच्या कार्यक्रमास माझ्या अंतःकरणपूर्वक हार्दिक शुभेच्छा. काही तांत्रिक कारणामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही, त्याबद्दल आपण सर्वांनी उदार अंतःकरणाने समजून घ्यावे. वर्ग शिक्षकाची भूमिका पार पडत असताना माझ्याकडून बरेच विद्यार्थ्यांची मने दुखवल्या गेली असतील, काहींना शिक्षा झाली असेल,
ते आपण मनापासून हद्दपार करावी, आपली दीर्घोत्तर प्रगती व्हावी हेच आमचे दैवत. आपण व आपले कुटुंब यांना माझ्याकडून शुभ आशीर्वाद. उपस्थित वरिष्ठ मंडळीस नमस्कार. लहानांना शुभ आशीर्वाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. बघा, मी कंटिन्यू 3 दिवस खर्चे सर आणि पैसोडे सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता मी नाफडे सरांना सुद्धा विनंती केली की सर आपण आपल्या स्तरावरून सुद्धा वैयक्तिक त्यांना विनंती करा आणि कार्यक्रमाला उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं, वर्ग शिक्षक हे खूप महत्त्वाचे होते आपल्या याच्या कार्यक्रमाला, ज्यांनी आपला आईवडिलांसारखा जो सांभाळ केला त्या वर्षामध्ये. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते उपस्थित राहू शकले नाही. तर तेवढं आपण समजून घेऊया आणि खर्चे सरांनी जो पाठवलेला मेसेज आहे त्या मेसेजबद्दल सरांचं एक आभार व्यक्त करूया. मित्रांनो, यानंतर मी भारती भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष राठीजी, तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, आज हा आपल्या पाय विद्यालयामध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे. यावरून असं दिसून येते की 20 वर्षानंतर सुद्धा या विद्यार्थ्यांमध्ये खरोखर शाळेविषयी, शिक्षकांविषयी प्रेम, जिव्हाळा आहे. तर माझ्याकडे अगोदरसुद्धा गुरुवंदनाच म्हणायचं काम होतं. तसंच मी अगोदर गुरुवंदना म्हणतो, नंतर 2 शब्द बोलतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तर खरोखर हा जो एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचे तुम्ही आयोजन केलं, यावरून खरोखर तुमच्या मनामध्ये शाळेविषयी, शिक्षकांविषयी खरोखर जिव्हाळा आहे, प्रेम आहे हे दिसून येतं. तसेच मी शाळेमध्ये असताना माझ्यातून ज्ञानदानाचं कार्य काही झालं नाही, परंतु मी तुमचे सेवा कार्य केलेलं आहे. आणि सेवा कार्य करत असताना आम्ही बऱ्याचशा गोष्टीला साक्षी आहोत. विद्यार्थी दिसत असताना तुम्ही या आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये खेळले, बागडले, वर्गखोल्यांमध्ये एकमेकांची मस्ती केली आणि तुमची ती किलबिल, तुमचा तो गोंगाट हे आमच्या कानावर अजून गुंजतो आहे आणि तो क्षण पुन्हा येऊ असं वाटतं. तर खरोखर तुम्ही जर जीवनात यशस्वी झाले कशामुळे, तर तुम्हाला या शिक्षकांनी घडवलेलं आहे. ज्याप्रमाणे कुंभार हा माती, पाणी आणि जे काही साहित्य असते ते प्रमाणात घेऊन त्या मटक्याला आकार देतो, त्याचप्रमाणे या शिक्षकांनी तुम्हाला येथे अनेक प्रकारचं कष्ट सहन करून तुम्हाला घडवलेलं आहे आणि तुमचे या जीवन यशस्वी, उज्ज्वल केलेलं आहे. तर खरोखर आणि तुमचं जीवन जर यशस्वी झाले असेल तर तुम्हाला योग्य प्रकारे शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यामुळे तुमच्या या जीवनामध्ये उजेड पडलेला आहे. तुमचं जीवन सुंदर बनवलेलं आहे, तर ते या गुरुजनांनीच बनवलेलं आहे. आणि तुमच्या मनामध्ये शाळेविषयी, शिक्षकांविषयी असंच हृदयामध्ये
निरंतर सदैव प्रेम राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद भारती भाऊ. मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे माझे विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळाव्याचं आपण जे आयोजन केलेलं आहे हे आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये कोण्या क्षेत्रात कार्यरत आहे याची जाणीव व्हावी, ओळख व्हावी या उदात्त हेतूनं आपण हे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेल्या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना मला सांगावंसं वाटतं की सर, आज प्रत्येकजण हा आपल्या परिवारासाठी आयडियल आहे, हिरो आहे. त्याचा परिवार तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये चालवत आहे, स्वतःचा उदरनिर्वाह चालत आहे, तो त्याच्या कुटुंबासाठी हिरो आहे. तर प्रत्येकाचा सन्मान व्हावा अशी आमची एक इच्छा होती. तर मी थोडंसं व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना थोडा त्रास देऊ इच्छितो की त्यांनी फक्त हे आमच्या जेवढ्या ट्रॉफ्या बाकी आहे तेवढ्याचं वाटप करावं, तेवढा त्रास सहन करावा. आणि हे वाटप करण्यासाठी मी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सर्वांच्या हस्ते हे बक्षिसाचं सन्मान चिन्हाचं वाटप करावं. मी पटापट नावं घेतो, जास्त वेळ घेत नाही कारण की बराच वेळ झालेला आहे याची मारो. तर मी सर्वात प्रथम भालचंद्र सैतवाल याला विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आणि मी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. हां, पंकज मंडवाले. चल पंकज. हां बॉटल नाही दे आता. पंकज मंडवाले सर्वांचं स्वागत करायचं आहे. आपणच आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्या. मित्रांनो, दीपक मोरे व्यवसाय आहे शेती. दीपक मोरे आणि आपली सेवा शिक्षण क्षेत्रामध्ये देत आहे. पुष्पगुच्छ पण घे अंकुश, पुष्पगुच्छ पण घ्या. सुरेश पवार ट्रॉफी नंतर आपण एक्सचेंज करून घेऊ. कोणाला कोणाच्या नावाची ट्रॉफी येऊ शकते, टायमाचं ॲडजस्टमेंट करून घेऊ शकतो. यानंतर अविनाश घरात याला मी विनंती करतो त्यांनी यावं आणि सत्कार स्वीकारावा. तो पुण्याला नोकरी करत आहे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहे. त्याच्या कुटुंबासाठी तो खरोखर रिअल हिरो आहे. तर मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला जात आहे. भेटवस्तू मुख्य व्यवसाय ज्या शेतीवरती पूर्ण भारत चालू आहे, कृषीप्रधान भारत देश. शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय आणि शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तो खरोखर आपल्यासाठी एक कृषीप्रधान संस्कृतीचा भाग आहे. यानंतर सोपानदेवचे कांद्याचं सर्वात जास्त उत्पादन घेणारा शेतकरी सदन कास्तकार सोपानदेव देवचे याचं या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. आमचे लाडके सर्वांचे सन्माननीय सोपानदेव देवचे. यानंतर अनंताभाऊ वाघमारे पंचायत तहसील कार्यालय शेगाव आणि आपल्या त्याचप्रमाणे त्यांची शेतीसुद्धा आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो. ते खरोखर आपल्यासाठी हिरो आहेत आणि त्याचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. यानंतर योगेश अत्तरकार, शेती हा मुख्य व्यवसाय, शेतीच्या माध्यमातून पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अधिक चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे योगेश करतो. खरोखर कौतुक करावं तेवढे योगेशचं कमी आहे. यानंतर शरद मोहे व्हिडिओ शूटिंग करतो आणि एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय तो जोपासतो. खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आणि खरं महत्त्वाचं योगदान आहे. शरदनी जी केलेली मदत आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं शरदचं या ठिकाणी कौतुक करतो, स्वागत करतो, आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला खूप मदत केली. तांदूळकार ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करते, तिचं पण एक कौतुक करावं तेवढं कमी आणि त्या माध्यमातून मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा. वैशाली ठाकरे ही गृहिणी म्हणून काम करते. आपल्या कुटुंबाचे जेवढेही काही लोक आहेत घरातील त्यांचा पूर्ण आमचं सांभाळ करणारं व्यक्तिमत्व जबाबदारी आहे आणि ती खरोखर पूर्ण जेव्हा जेव्हा सांभाळेल तेव्हा पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो किंवा ते यशस्वी होऊ शकतात. यानंतर श्रीकृष्ण घरडे अकोला येथे ब्रोकरशिप करतात आणि त्यांनी बऱ्याच प्रकारे प्लॉटच्या घराच्या शेतीच्या डील्स केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना मिळणाऱ्या बेनिफिटच्या आधारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याचप्रमाणे त्यांचा फास्ट फूडचा सुद्धा एक व्यवसाय उदरनिर्वाह करतात. सुषमा खेडकर आम्रपाली गवांडे गृहिणी म्हणून काम करते. तर तिथंसुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या कुटुंबासाठी एक
कारण वेळ खूप कमी पडत आहे आपल्याला. दुर्गा श्रीनाथ, सुरेखा गोपे, अरे भेट वस्तू देत चला ना यार, काय मी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करावा. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार हा पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन केला जावा अशी मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी थोडेसे सहकार्य करावं. यानंतर लीला संजय हेलोडे ही गृहिणी, ही सुद्धा गृहिणी आहे आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करते. सर्वांचं करावं तेवढं कौतुक करतो. शीतल प्रिया दिलीप धावडे ही सुद्धा पार्लर चालवते आणि पार्लरच्या व्यवसायातून तिचं अतिशय उत्तम प्रकारे बिझनेस बऱ्या प्रकारे ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्या आधारे करते. स्वाती मीना कडुबा सोनागरे, मी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व आमच्या आदरणीय मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलीचं एक कौतुकाची थाप, एक शाबासकी थाप त्यांच्या पाठीवर द्यावी आणि तुमच्या या शाबासकीमुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. असो, मीना कडुबा सोनागरे. यानंतर प्रणित इंगळे, प्रणित इंगळेला मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा यावं आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मी शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. प्रणित इंगळे हा कंपनीमध्ये काम करतो आणि स्वतःचा जॉब आहे त्याचा, स्वतःचं कंपनी तो चालवतो. चांगल्या प्रकारे बेनिफिट त्याला मिळतं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे. निलेश इंगळे हा सुद्धा कंपनीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. निलेश इंगळे यांनी सुद्धा यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. निलेश इंगळे हास्य यानंतर विनोद कळसकर याला सुद्धा विनंती करतो त्यांनी यावं आणि तो कंपनीमध्ये जॉब करतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय उत्तम प्रकारे चालवतो. विनोद कळसकर. राजेश ठाकरे संस्थेच्या माध्यमातून पूर्ण हॉटेलचं मॅनेजमेंट तो सांभाळतो अतिशय उत्तम प्रकारे. त्याचं ते कामकाज आम्हाला पाहण्यात आलं आणि खरोखर आम्हाला कौतुक वाटलं की एकदा असं वाटतं की जावं आणि त्याच्या हॉटेलमध्ये जेवण करावं. निश्चितच भविष्यामध्ये ती वेळ येईल आणि आपण तो आस्वाद घेऊ. यानंतर महादेव लांडोळकर, शेती आणि संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणी मंदिरामध्ये सेवाधारी म्हणून काम करत असलेले आमचे सन्माननीय महादेव भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी छोटासा आमचा सत्कार स्वीकारावा. राजधर फुलकर सर्पमित्र आहेत. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सतत 24 तास एका कॉलवरती ते कोणाही दुःखात संकटात सहभागी होऊन तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात आणि मदतीला धावून जाणारे आमचे असे ॲम्ब्युलन्स चालक सन्माननीय राजधनभाऊ फुलकर या ठिकाणी सत्कार स्वीकारतात. यानंतर रितेश इंगळे, रितेश भाऊ हे सुद्धा प्रायव्हेट जॉब करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय उत्तम प्रकारे करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सतत असंच असतं कायम, कधी बघावं त्यांना ते हसतच असतात आणि खरोखर ती आमच्यासाठी पण एक प्रेरणादायी बाब आहे की त्यांचं हसतमुख चेहरा आम्हाला पाहायला आवडतो. रितेश भाऊ. त्यानंतर अंकुश गुले किराणा दुकान चालवतो आणि अतिशय उत्तम प्रकारे आपल्या कुटुंबाचा पालनपोषण सांभाळ करतो आणि या कार्यक्रमात अंकुशचं खूप मोठं योगदान आहे असं मला इथं सांगायला आवडेल. यानंतर हरिओम तायडे, स्वतःचं सलूचं दुकान आहे पुणे शहरामध्ये आणि अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी कामकाज चालतं आणि अतिशय उत्तम प्रकारे बेनिफिट त्याला त्या ठिकाणी मिळतं. हरिओम तायडे. यानंतर प्रगती काळे, राहिल्यामुळे त्यांच्या
व्यवसायाबद्दल मला माहिती नाही, त्याबद्दल मी थोडंसं बोलणं बंद केलं. असो, ताईची सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. यानंतर ज्ञानेश्वर मानकर, सुनील बोळे, सुनील भाऊ सुद्धा सदन कास्तकार आहे, ट्रॅक्टर थ्रेशर खूप मोठा व्यवसाय त्यांचा आहे आणि पौर जिल्ह्यामध्ये नाव गाजलेलं आहे त्यांचं. अतिशय उत्तम प्रकारे कामकाज चालतं. सुनील भाऊ बोळे. शेख सलीम MR कंपनीमध्ये काम करतात आणि MR म्हणून पूर्ण औषधांचं, पूर्ण गोळ्यांचं जे औषधी ज्ञान आहे त्यांना परिपूर्णपणे आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं कामकाज पार पाडतात. सतत ते कार्यरत असतात आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या या कार्यामुळे मी त्यांचं आभार व्यक्त करतो. त्यानंतर रमाकांत वर्मा. रमाकांत वर्मा ही व्यक्ती 3 दिवसापासून फक्त माझ्या संपर्कात आली, परंतु खरोखर रमाकांतसारखी व्यक्ती मी आजपर्यंत बघितली नसावी असं मला वाटतं आणि त्याचं करावं तेवढं खरोखर कौतुक कमी आहे आणि खूप मोठी हस्ती आहे ही, ती साधी हस्ती नाही आहे. 3 फॅक्टरी आहेत गोल्डच्या मॅडम यांच्या, 3 फॅक्टरी आहेत गोल्डच्या. गोल्ड प्रोडक्ट स्वतः बनवतो आणि तो त्याचा खूप मोठा बिझनेस आहे हैदराबादला. आणि त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की कार्यक्रमाचं पूर्ण रूपरेषण मी ठरवणार, पूर्ण नियोजन मी करणार, पूर्ण खर्च मी करणार, परंतु हे आम्हालाही योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही सर्व मुलांचं या ठिकाणी कॉन्ट्रिब्युशन करून हे कार्यक्रम घेतलं आणि जो 3 दिवसापासून आम्ही जो इथं नियोजनासाठी उपस्थित आहोत त्या उपस्थित सर्व मंडळीचा खर्च तो स्वतःवर घेत आहे आणि करत आहे. करावं तेवढं खरोखर कौतुक कमी आहे तुझं. खूप खूप आभार तुझे, खूप खूप अभिनंदन तुझं. यानंतर गजानन मातडे, मी याला विनंती करतो त्यांनी यावं आणि सत्कार स्वीकारावा. गजानन मातडे त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. अतिशय हसतमुख चेहरा असलेलं हे व्यक्तिमत्व, कधीही बघा त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असतं. त्यांचा परिवार छोटासा आहे परंतु खूप खुश आहे, त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवतं. आणि अतिशय मंदिरामध्ये सुद्धा आपली सेवा ते सतत देत असतात. संत गजानन महाराजांच्या छत्रछायेमध्ये सतत ते असतात. करावं तेवढं कौतुक कमी आहे. संतोष तायडे, गोपाल भोमोळे यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. अतिशय सहृदय व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे बघितलं की नुसतं हसतीलच असं हे व्यक्तिमत्व. सर्व विद्यार्थी आमचे हसतमुख आहे, करावं तेवढं कौतुक कमी आहे. सदन कास्तकार आहे, चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करावं. अलका भोंगे आलेली, सुजित पवुरकर, दिनेश देशमुख, कैलास दातीर. खूप मोठा व्यवसाय चालतो यांचा लसणाचा, पूर्ण जलमध्ये प्रख्यात आहे. म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे. सर्व शिक्षकांना सुद्धा परिचित असं हे व्यक्तिमत्व असलेलं, लसणाचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं. करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुझे आभार व्यक्त करतो मी कैलास या ठिकाणी सर्व मुलांच्या वतीनं, तू आम्हाला खूप मदत केली. स्नेहलता भारती ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित. गोपालभाऊ मंडवाले यांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा यावं आणि आपलं झालं. कपिलभाऊ भोडवणकर यश कंपनीमध्ये काम करतात. अतिशय उत्तम प्रकारे त्यांना पगार आहे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय उत्तम प्रकारे ते जोपासतात. असं हे शांत असलेलं व्यक्तिमत्व, मोळगावचं हस्ती, खूप सहृदयी आणि माणसाची अर्धवळ करून देत असतात. ही तेवढीच खरी गोष्ट आहे. यानंतर मी आमंत्रित करतो ज्ञानेश्वरी कंठाळे. स्नेहलता भारतीला मी विनंती करतो की तिने यावं आणि आपलं हे छोटंसं सत्कार तिनं स्वीकारावा. गृहिणी म्हणून काम करते आणि आपल्या तिच्याकडे आजचं हे जे कार्यक्रमाचं स्वागत गीत होतं आपण तिच्याकडे दिलं होतं, परंतु तिचं बाळ छोटं असल्यामुळे ती कार्यक्रमाला वेळ देऊ शकली नाही. त्याबद्दल तिनं आपल्याजवळ दिलगिरी व्यक्त केली. मोहन पायघर, सुनील पोळे, वंदना तुटे. मी हिला विनंती करतो तिने यावं आणि आपलं हे सत्कार स्वीकारावा. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. यानंतर श्यामकुमार हिरलालजी चांडक, मोरगावचं व्यक्तिमत्व आहे. अतिशय सहृदयी व्यक्तिमत्व.
आणि ही पण व्यक्ती एवढी मोठी हस्ती आहे की मुंबईमध्ये या व्यक्तीचं स्वतःचा बिझनेस, स्वतःचं मेडिकल स्टोअर शॉप आहे आणि एक मेडिकल जवळपास 50-50 हजाराची एक इंजेक्शन ही व्यक्ती विकते आणि आज गावामध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकार्य करते. कुठलाही गोष्ट असो, कुठलीही आनंदाची बाब असो, पैसा, आर्थिक मदत लागो, काही करो, प्रत्येक गोष्टीला ही व्यक्ती मदत करत असते. खरोखर श्याम, तुझं करावं तेवढं कौतुक कमी. आणि काय ते दिवस होते आणि आज काय दिवस आहे हे त्यालाच माहिती आहे. गौरव चौधरी, नाही, गणेश भोलवणकर. तर या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडत आहे. सन्माननीय नाफडे सरांच्या वतीनं प्रशांत भाऊ चोंडकर याला या ठिकाणी सुनील भाऊ लाड, सहृदय व्यक्तिमत्व, खरोखर करावं तेवढं कौतुक कमी. यानंतर सुजित पौरकर नुकतेच या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. मी याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा हे आमचा सत्कार छोटासा स्वीकारावा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कोण राहिलं? हां कोण राहिलं? हां मिलिंद दामोदर. यानंतर देवीदास चव्हाणला मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा. देवीदास चव्हाण. योगेश देशमुख. उज्ज्वलताई नरवाडे हिला मी सुद्धा विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा. नाही आहे आपल्याकडे. कोणी जर सुटलं असेल तर कृपया मला कळवा. कसं आहे, चाल फास्ट झालं झालं ते झालं ते सुनीता मोहे. ज्या सर्व्हिसवाल्यांना आपण ज्यांचा सत्कार केलेला आहे त्यांना वन संपलं. एकदा कोण आहे? राणी. मंगला देशमुख हिनं यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. माझ्या अनावधानानं काही नाव सुटू शकतात, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कल्पना धामणकर. कल्पना धामणकर, मंगला देशमुख. हां तेच. प्रगती काळे. प्रगती काळे कुठे? कोणी राहिलं असेल तर कृपया हात वर करा. म्हणजे कसं आहे, दिलगिरी व्यक्त करतो स्वतःहून, किंवा स्वतःहून जरी कोणी स्वतःहून उठून आलं तरी चालेल. यावा आणि आपला सत्कार स्वीकारावा. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, गेली 20 वर्षे आपण एकमेकांना भेटलेलो नव्हतो आणि या आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण या ठिकाणी हा जो गोतावळा तयार केला, खरोखर एक मित्रासाठी काय असतात हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, असं म्हटलं जाते की आपली प्रत्येक गोष्ट जी असते हे आपण मित्रांना सहज सांगू शकतो, जी कोणालाच सांगू शकत नाही. मित्रांनो, असं म्हटलं जातं की मनुष्य देहात जोपर्यंत जीव असतो ना तोपर्यंत छान जगा आणि आपण भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं जीवन व्यतीत करावं, आनंदमय आपलं जीवन जावं, ही खरोखर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि एका सुंदर नात्यावर पु ल देशपांडे लिहितात, मैत्री या नात्यावरती. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.
शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. अशा प्रकारे छान मैत्रीबद्दलची व्याख्या पु ल देशपांडेंनी आपली केलेली आहे. असो मित्रांनो, कार्यक्रमाच्या अंतिम शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, असं म्हणतात, उभ्या आयुष्याची कमाई वारसांनाच येथे द्यायची असते. उभ्या आयुष्याची कमाई वारसांनाच येथे द्यायची असते. नमितिक का होईना रजा मात्र घ्यायची असते. रजा मात्र घ्यायची असते. म्हणून मी प्रदीप डाबेराव आपणा सर्वांची रजा घेतो. माझ्या तोंडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कोणाचे मन दुखावल्या गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये, माझ्याकडून कोणी स्वागताचं सुटलं असेल त्याचे मी शब्दसुमनाने स्वागत पुन्हा करतो. जर माझ्याकडून कोणी स्मृतिचिन्ह सन्मान करण्याचं विसरलं असेल मी ते सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आपली सर्वांची क्षमा मागतो. आणि सर्वात शेवटी असं म्हणावंसं वाटतं की संचलनाचे भार माझ्यासारख्या पामराने काय पेलावे. संचलनाचे भार माझ्यासारख्या पामराने काय पेलावे. जेथे बसलेले आहेत चंद्र सूर्य तारे, जेथे बसलेले आहेत चंद्र सूर्य तारे, तेथे माझ्यासारख्या काजव्याने काय बोलावे. माझ्यासारख्या काजव्याने काय बोलावे. धन्यवाद सर्वांचे. मी आपली रजा घेतो. आणि आभार प्रदर्शन करण्याआधी आपल्या सन्माननीय कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष विजय कुमारजी राठी यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. ठीक आहे. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी श्री सुरज सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करावी. आणि कार्यक्रमाची सांगता होताच आपण जेवणाकडे जाणार आहोत. तर मला असं वाटतं की आधी आपले व्यासपीठावरील मंचावरील मान्यवरांना आणि महिलांना जेवण करू द्यायचं आहे. पुरुषांनी थोडं उशिरा जेवायचं आहे, कारण की तेवढ्या आपल्या सिटिंग अरेंजमेंट नसू शकतात. त्यामुळे मी यानंतर आमंत्रित करतो सन्माननीय सुरेश सर आभार प्रदर्शन करतील आणि कार्यक्रमाची सांगता करतील. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वप्रथम डाबेराव सरांना धन्यवाद की ज्यांना मला आभार प्रदर्शनाची संधी दिली. आणि आज आपण इथं 20 वर्षानंतर सगळे मित्र मैत्रिणी जमलेलो आहोत. आणि कार्यक्रमाला इथं जे मान्यवर आहेत, शाळेचे उपाध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या पुन्हा कळल्या अशा ह्या रेशीम गाठी, अशा ह्या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शिवयांचे, आगमन झाले शिवयोगांचे. नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे, नाते जुळले होते कार्यक्रम निमित्ताचे. होते हे बंद रेशमाचे. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि आजचा कार्यक्रम येथेच संपला असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. नुकताच आता आपल्या इथं आलेला गौरव चौधरी याचा सुद्धा सत्कार झालेला आहे. मी व्यासपीठावर आपल्या सरांना विनंती करतो की आमच्या एका विद्यार्थ्याचा सत्कार त्यांनी करावा. सन्मानचिन्ह देऊन गौरव चौधरी. मित्रांनो, गेली 3 महिन्यापासून जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवला आणि एवढा मोठा बलाढ्य निधी जमा करून दिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. आणि जो विश्वास तुम्ही ठेवला त्या विश्वासाला तडा न जाऊ देणारा आमचं हे नियोजन होतं. आणि या नियोजनामध्ये जर खरोखर काही त्रुट्या जाणवल्या असतील तर एक आपला छोटा लहान भाऊ म्हणून आम्हाला क्षमा करावी. हे सर्व जे नियोजन आम्ही केलं, सर्व मुलांच्या वतीनं हे नियोजन होतं. तर खूप चांगल्या प्रकारे आपण हे कार्यक्रम पार पाडला. सर्वांचे मनस्वी आभार मानतो. आणि जर यदा कदाचित या 3 महिन्यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर या ठिकाणी सर्वांच्या समोर मी क्षमा मागतो. आणि पुढील कार्यक्रमासाठी सर्वांना विनंती करतो की आता आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे महिला आणि छोटे छोटे मुलंसुद्धा आपल्यामध्ये आहेत, सकाळपासून उपाशी आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. त्यांनीसुद्धा जेवणाचा आस्वाद घ्यावा. आणि अध्यक्ष महोदयाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद.